समोर आहेत आणि त्यामुळे प्रत्येक मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मी आज मुंबईतून या ठिकाणी आलो. हा माझा दौरा प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहे, जिथे जास्त जागा मी लढतो तिथे विशेषतः. आणि जळगाव जिल्ह्यात आलेलो असताना आज जवळपास सर्व 10-11 मतदारसंघ जे आहेत त्या सर्व ठिकाणी भेटण्याचं काम आम्ही केलं. चर्चा झाल्या, बऱ्याचशा चांगल्या सूचना निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी केल्या. प्रत्येक मतदारसंघातून विशेष उत्साह आम्हाला जाणवला आणि मला खात्री आहे की यावेळी विधानसभेत जळगाव जिल्हा नेहमी पवारसाहेबांना जशी साथ देतो तसे यावेळी पण तो देईल. जळगाव जिल्ह्यामध्ये किती जागा शरद पवार गट लढणार आहे त्याबद्दल काही चर्चा आम्ही शिवसेना आणि काँग्रेसच्या चर्चा आमच्या झालेल्या नाहीत. आम्ही चर्चा ज्यावेळी करू त्यावेळी ते आकडे नक्की होतील. काही ठिकाणी आपले जे मतदारसंघ आहेत जसं जळगाव ग्रामीणमध्ये आता आपल्याकडून पण तयारी केली जाते, दुसरीकडे ठाकरे गटाच्या उमेदवाराकडून पण तयारी केली जाते. असे काही मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी तेढा कसं सोडवणार आता? त्या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता ज्याची जास्त आहे त्याला प्राधान्य द्यावं लागेल. शेवटी सरकार यायचं असेल तर असे टाईज जिथे आहेत तिथं आम्ही थोडासा अभ्यास करूनच निर्णय करू. आम्ही सगळ्या जागा लढायची तयारी नाही केलेली. आम्हाला जे महाविकास आघाडीत जागा सुटतील त्याच लढण्याची आम्ही तयारी करतो. उमेदवार निश्चित झाले नाही, फारसे काही झाले नाहीत, पण अंदाज आला की कोण उमेदवार होऊ शकतो. अनिल देशमुख साहेब आले होते, त्यांनी सगळ्यांशी चर्चा केली, त्यांनी अहवाल दिलेला आहे. तो अहवाल आता 24 तारखेला मुंबईला गेल्यावर त्या ठिकाणी आम्ही अनिल देशमुख आणि मी या सगळ्या नेत्यांची आज मी बोलतोय, बोलून आम्ही निर्णय करू. 24ला निर्णय करू. अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. पेच असं नाही आहे, पण सगळ्यांची मागणी आहे की 2 लोकसभा मतदारसंघ आहेत, तर दोन्हीकडे स्वतंत्र यंत्रणा असली तर जास्त इफेक्टिव्ह काम होईल. त्या दृष्टीने आम्ही विचार करतो. महायुतीचे सरकार आहे ते सध्या वेगवेगळ्या घोषणा करतं, लाडका भाऊ, लाडकी बहीण, याचा तुम्हाला परिणाम होईल असं वाटतं पुढच्या काळात? सगळ्यांनाच माहिती आहे ही लाडक्या खुर्चीसाठी या योजना आणि घोषणा आहेत. आणखीन 2-4 घोषणा होतील, पण महाराष्ट्रातल्या जनतेला या महाराष्ट्रातल्या सरकारबद्दल काही आस्था आपुलकी नाही आहे. मला खात्री आहे की या निवडणुकीत त्यांना पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रातली जनता वाट बघते, कारण 2-2 पक्ष फोडले, भ्रष्टाचाराचा कळस केलेला आहे. सर्व म्हणजे त्याची चर्चाही होऊ शकत नाही अशी महाराष्ट्राच्या विधानसभेत परिस्थिती आहे. त्यांच्यावर आरोप केले तर त्याला उत्तरही ते देत नाहीत. त्यामुळं एक वेगळं महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात ही भूमिका आहे की असं सरकार बाजूला करावं. जागा येतील असं वाटतंय तुम्हाला? तुमचा अंदाज काय महाराष्ट्रात? आज जागा सांगणं अवघड आहे तसं, पण आम्ही सगळ्यांनी जरा प्रयत्न चांगले केले तर 175 पर्यंत 172 पर्यंतही पोचू शकतो. जयंत पाटील साहेब आज पुण्यामध्ये अमित शहाचं भाजपचे अधिवेशन झालेले आहे. या ठिकाणी अमित शहानी मराठा आरक्षणावरून शरद पवारांवर टीका केली. त्यांनी म्हटलं की भाजपचं सरकार आलं की मराठा समाजाला आरक्षण मिळतं आणि शरद पवारांचं सरकार आलं की मराठा समाजाचं आरक्षण जातं. असं नवीन शरद पवार जे येईल नवीन निर्माण करतायत असं त्यांनी म्हटलंय. त्यांना अपुरी माहिती आहे. शरद पवार साहेबांचं सरकार कधीच नव्हतं. पृथ्वीराज चव्हाणांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं, त्यानंतर ते आरक्षण टिकवण्यात काही अडचणी नवं सरकार देवेंद्र फडणवीसांचं आल्यावर झाल्या. पुन्हा नवा कायदा केला, पुन्हा ते दिल्ली मंजूर करण्यात आलं आणि त्या संबंधात आज ती स्टेज आता पुढं गेली. आरक्षणाच्या बाबतीत सरकारने वेगळ्या घटकांशी ज्या चर्चा केल्या आहेत त्या बघितल्या तर मला असं वाटतं की सरकारने आरक्षणाबाबतीत लोकांच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या दिसत नाही. भ्रष्टाचाराचे सरकार आणि शिरोमणी असं सुद्धा त्यांनी शरद पवारांना म्हटलेलं आहे अमित शहानी भाषणामध्ये. स्वतः खुद्द गृहमंत्रीच म्हणतात म्हटल्यावर त्यांनी माहितीच्या आधारे बोलणं अपेक्षित आहे. आजपर्यंत पवारसाहेबांच्यावर कोणताही असा आरोप झालेला नाही आणि आज शरद पवार साहेब यांच्या विरोधी लढायला तयार आहेत.
पूर्ण ताकदीनं महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब आणि काँग्रेस लढणार आहे. त्यामुळं असे काहीतरी हकनाक खोटे आरोप करणं आणि भाषणं करणं हे सध्या त्यांचा अजेंडा दिसतोय. पण वस्तुस्थिती महाराष्ट्राला माहिती आहे की देशात आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी कोण आहे. तर आम्ही ठरवू अजून नाही. आम्हाला वाटतं की जिथं आमचा विजय होईल त्या ठिकाणी आमचं नेतृत्व आहे, तिथं त्या ठिकाणचे आम्ही झिरो इन करत आलेलो आहोत. खडसेंचा प्रश्न झालेला नाही अद्याप. खडसे भाजप प्रवेश अद्याप झाला नाही. राष्ट्रवादीत परत येतील असं वाटतं. मला माहीत नाही त्याच्यावर काय. आपल्याकडे राजीनामा दिलेला आहे, तो राजीनामा त्यांचा मंजूर झालेला आहे की नाही याबद्दल तुम्ही स्पष्ट भूमिका समोर आलेली आहे आपल्या राष्ट्रवादीची. राजीनामा दिला आहे. तुम्ही हे सगळे प्रश्न त्यांना विचारलेले बरं होईल. मी आता कामाला लागलेलो आहे, आमचे दौरे सुरू झालेले आहेत आणि मला त्याबद्दल आत्ता या क्षणी काय स्टेटस आहे हे सांगता येणार नाही. त्यांनी दिला असेल तर तो माझ्याकडे आला असेल. तुम्हाला काय चिंता आहे त्याची, मला काय कळतच नाही. तुम्हाला काय चिंता आहे? पाटील साहेब, अजितदादा गटाचे जे आमदार आहेत त्यांना शरद पवारांसोबत एकत्र येण्याची ओढ लागलेली आहे. काल 2 आमदारांनी सूचक वक्तव्य केल्यानंतर आजपर्यंत एका नेत्याने वक्तव्य केलेलं आहे की शरद पवार साहेबांसोबत आणि अजित पवार हे एकत्र येतील असं वक्तव्य केलं. काय वाटतं तुम्हाला? काय असं आहे की पवार साहेबांनी हे स्पष्ट केलेलं आहे की वाईट काळात त्यांच्याबरोबर जे राहिले त्यांना विश्वासात घेऊन त्या बाबतीत निर्णय करू. आता काल एक 4 दिवसापूर्वी पिंपरी चिंचवडमधले बरेच नगरसेवक हे आमच्या पक्षात आले. बरीच लोक पक्षात येत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे कार्यकर्ते नेते परत यायला लागले. मला वाटतं की त्या भागातली परिस्थितीचा विचार होईल, पण आम्हाला सोडून, पवारसाहेबांना सोडून जे गेलेले आहेत त्यांच्या परतीबाबत आमच्या स्तरावर कोणतीही चर्चा नाही आहे. साहेब, आपण आपल्या भाषणामध्ये बोलतो असं की महाराष्ट्रामध्ये जे उद्योजक आहेत बरेचसे बाहेर गेलेले आहेत, अद्यापही महाराष्ट्रात उद्योजक नाही आहे. 17 उद्योग बाहेर गेले असं म्हटलं मी. महाराष्ट्रातले 17 उद्योग बाहेर गेले. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 17 उद्योग बाहेर गेले आणि फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुंतवणूक कमी झाली, बेकारी त्यामुळे वाढली. 11% बेकारी झाली. महाराष्ट्रात 40-45 लाख लोक बेकार आज तरुण मुलं आहेत. ही महाराष्ट्रातली बेकारीची अवस्था आहे. शरद पवारांना ते सोडून गेले, परत आले तर दरवाजे उघडे आहेत. मी सांगितलं, उत्तर दिलं की आम्ही त्याच्यावर विचार केलेला नाही आणि ते परत येतील असं मला वाटत नाही आणि आले तर आम्ही चर्चा करून त्यावर बोलू. पण आज तशी काही परिस्थिती नाही आहे. कोणी परत येण्याच्या परिस्थितीत आमच्याशी कोणी चर्चा केलेली नाही. मला माहित नाही अमित शहानी काय टीका केली आहे. शरद पवारांवर जी अमित शहानी टीका केली त्यावर अजित पवारांनी पूर्ण टाळलेलं आहे. ठीक आहे, पण अमित शहानी काय सांगितलं? अमित शहाचे शब्द काय? हे शरद पवार हे भ्रष्टाचारातले शिरोमणी आहे महाराष्ट्रातले आणि सरदार आहेत असं म्हटलंय. शरद पवार साहेबांच्या बद्दल आरोप करताना त्यांनी असं म्हटलं की ते सगळे जे बरोबर आहेत त्या सगळ्यांना ते लागू होतं. ते सगळे आता भारतीय जनता पक्षात जाऊन बसलेले आहेत. त्यामुळे अमित शहांच्या हे लक्षात आलं नाही की ज्यांच्यावर ज्यांच्याकडे बघून त्यांनी हा आरोप केला ते सगळे त्यांच्याकडे जाऊन बसले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची सगळ्यात स्वच्छ पक्ष महाराष्ट्रातला आहे. ओबीसी मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्यायचे यावर भूमिका मार्गदर्शनाची घेत नाहीत आणि दुसरीकडे सगळ्या दुर्गट ठेवून मराठा आरक्षण. आम्ही, आमचा काही प्रश्न नाही. आम्ही विरोधी पक्षात आहोत. तुम्ही दोन्ही बाजूला चर्चा केल्या, विरोधी पक्षाला तुम्ही विश्वासात घेतलं नाही. आता निर्णय घ्या. निर्णय घेण्याची वेळ आलेली असताना तुम्ही महाराष्ट्रात निधी वाटप केला आमदारांना, त्यावेळी विरोधी पक्ष तुम्हाला आठवला नाही. महाराष्ट्रात आत्तापर्यंत जे कार्यक्रम झाले त्यात विरोधी पक्ष आठवला नाही. आता तुम्ही आरक्षणाच्या संदर्भातली तुमची ठाम भूमिका, आता तुम्ही दोन्ही बाजू ऐकल्या. विरोधी पक्ष म्हणून आम्ही देखील 2 बैठकांना जाऊन त्यांना आमची भूमिका सांगितलेली आहे. आमच्या भूमिकेत बदल नाही. आता त्यांनी काय करायचं, त्यांनी निर्णय कसा घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. सरकार ते चालवत आहेत, आम्ही विरोधी पक्षात आहे. त्यामुळं उगाच मोकळ्या बैठका बोलवण्यापेक्षा
आता सरकारने निर्णय घेण्याची गरज आहे, त्यांनी तो निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. फडणवीस म्हणतात याच विषयावर फडणवीस म्हणतात जयंत पाटील साहेब किंवा ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावे त्याबद्दल महाविकास आघाडीचं समर्थन असेल. ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण असं आहे, सरकार कुणाचं आहे, मेजॉरिटी कुणाकडे आहे, निर्णय घ्या ना. सभागृह 12 तारखेला संपलं, त्याच्या आत काहीतरी सभागृहाचं समोर मांडाल अशी आमची अपेक्षा होती, पण तुम्ही काही ती मांडलं नाही. तुम्ही निर्णय घ्यायचा आहे आणि तुमची मेजॉरिटी आहे, त्यामुळे तुम्ही तो निर्णय लवकर घ्यावा. काय करायचं ते तुम्ही ठरवा. आता आमची मतं आम्ही यापूर्वी अनेक वेळा दिली आहेत. रोज उठून तीच मतं मांडण्यापेक्षा तुम्ही महाराष्ट्रातल्या वेगळ्या मराठा समाजाच्या बरोबर, ओबीसींच्या बरोबर ज्या चर्चा केलेल्या आहेत त्या चर्चा एकत्रित करून तुम्ही निर्णय घ्या. आमची एवढीच माफक अपेक्षा आहे. आमची भूमिका एवढीच आहे की आता सरकारचा निर्णय सरकारने घ्यावा. आमची भूमिका यापूर्वी अनेक वेळा सांगितलेली आहे, आम्ही स्पष्टपणाने सांगितलेली आहे. आता आम्ही वाट बघतोय सरकारच्या भूमिकेची आणि सरकारच्या निर्णयाची, त्यानंतर आम्ही त्यावर बोलू. आरक्षणाच्या प्रश्नावरती छगन भुजबळांनी शरद पवार साहेबांची भेट घेतली. पवार साहेबांना महाविकास आघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे, त्यांचं मत घेण्याचा प्रयत्न आहे किंवा त्यांना त्याच्यामध्ये आरक्षण त्यांच्या हाताबाहेर. त्यांनी का भेट घेतली माझी काही पवार साहेबांची त्याबाबत चर्चा झालेली नाही. पण मूळ मुद्दा हा आहे की सत्तेत बसणाऱ्या लोकांनी आता हा निर्णय घेतला पाहिजे ना. निर्णय का नाही घेत? निर्णय त्यांनी घ्यावा. ज्यांना दोन्ही बाजूला त्यांनी काही आश्वासनं दिलेली आहेत, ती आश्वासनं त्यांनी पूर्ण कोणती आश्वासनं दिलीत हेच आम्हाला माहीत नाही. त्यामुळे कोणती आश्वासनं द्यायची ते त्यांनी निर्णय करावा. निर्णय केल्यानंतर बघू आपण त्या बाबतीत चर्चा करू. राजकीय राजकारण केलं जातंय का याच्यात? त्याच्यात कसलं राजकारण? त्यांना अनेक वेळा आम्ही सांगितलेल्या आहेत गोष्टी. आता त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. त्यांनीच एक महिना मुदती दिलेल्या आहेत. त्या मुदती आम्हाला विचारून नाही दिल्या. त्यामुळे त्या मुदती दिलेल्या आहेत. त्या मुदतीच्या आत त्यांनी ज्यांच्याशी चर्चा केली त्यांच्या बाबतीत त्यांनी त्यांचा आता जे काही मुदती दिल्या त्या मुदतीच्या पूर्वी त्यांनी निर्णय घ्यावा एवढीच अपेक्षा आहे आमचं. आम्ही काय असं म्हणणं आहे की ओबीसी मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्यावं का नाही यावर तिन्ही पक्ष भूमिका सांगत नाहीत. नाही, आम्ही पूर्वी 2 वेळा मिटिंग झाली त्यावेळी बोललेलो आहे. आणि आता निर्णय घ्यायचा वेळ आहे, नुसत्या चर्चा काय करायच्या. त्यांनी टेबलवर प्रस्ताव ठेवला पाहिजे, त्यांनी त्यांचा निर्णय घेतला पाहिजे. सरकार म्हणून त्यांचं जबाबदारी आता आहे की सगळ्यांचं ऐकून घेतलं, आता त्यांनी निर्णय घ्यावा. आम्ही याच्याकडे राजकीय दृष्टिकोन, राजकीय प्रश्न म्हणून पाहतच नाही. आमचा मुद्दा एवढाच आहे की सगळ्या समाजाला आरक्षणाच्या बाबतीत ज्या काही सरकारने आश्वासनं दिले ते त्यांनी पूर्ण करावी. भाजपने 205चा नारा दिलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की 200पेक्षा जास्त जागा निवडून येतील. चंद्रशेखर बावनकुळेंनी विश्वास व्यक्त केला. मतमोजणी झाल्यावर भेटाल मला तुम्ही. अजित पवारांचा वाढदिवस आहे. अजित पवार भावी मुख्यमंत्र्यासाठी एक आज कापण्यात आलेला आहे. अजित पवार भावी मुख्यमंत्री, मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतो अशा आशयाचा केक आज कापण्यात आलेला आहे. चांगली गोष्ट आहे. ते केक कापला त्यांनी, त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या. पण त्यांच्या शेजारी जे दोघं बसतात त्यांच्यासमोर एकदा त्यांनी तो केक कापावा. साहेब, उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत. औरंगजेब फॅन क्लब राज्यात सुरक्षित ठेवू शकता का असा सवाल. काय औरंगजेब फॅन क्लबचे उद्धव ठाकरे अध्यक्ष आहेत, ते सुरक्षित ठेवू शकतात का असा काय सुरक्षित? अमित शहानी म्हटलंय की उद्धव ठाकरे जे आहेत ते औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत. ते त्यांच्या मांडीवर जाऊन बसले की त्यांनी याच्या याकूबच्या याला विरोध केला होता, अशा लोकांच्या त्यांनी मांडीवर जाऊन बसले असं म्हटलंय अमित शहानी. काहीतरी जुन्या गोष्टी काढायच्या आणि काहीतरी चुकीचे विधानं करायची. खरं म्हणजे निवडणुका या मेरिटवर व्हाव्यात, विकासाच्या कामावर व्हाव्यात. आज महाराष्ट्रातल्या जनतेला महागाई भेडसावते आहे, बेकारी भेडसावते आहे, शेतकऱ्यांना शेतीमालाला दर मिळत नाही, ह्याची चर्चा राहिली बाजूला. आणि हे नवे काय स्टेटमेंट करत बसलेत. त्यांनी त्यांची पक्षाची मिटिंग होती तर त्यात महाराष्ट्रातल्या दुधाला आधारभूत किंमत देणार का ही गोष्टी चर्चा करायला पाहिजे होती. त्यांनी सोयाबीन, कांदा, केळी, कापूस याच्या बाबतीत बोलायला पाहिजे होतं. कांद्याची निर्यात बंदी आणणार परत का नाही आणणार ह्याच्यावर बोलायला पाहिजे होतं.
हे काय चाललंय मला काही कळतच नाही की औरंगजेब काढायचा, सगळे जुने वर जाऊन शतकोनशतकं झाली, त्यांच्या नावाने आजही मतं मागणं आणि त्यांच्या नावाने हे राजकारण करणं हे मला वाटत नाही की काय योग्य आहे. पण ठीक आहे, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आमचा मुद्दा एवढाच आहे की हे सरकार महाराष्ट्रातलं लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेलं नाही. त्यांचा कार्यकाळ आता संपलेला आहे. सत्तेत निवडून येणार नाही ही शंका असल्यामुळं पाहिजे त्या घोषणा पुढच्या 10, 15, 20 दिवसात करतील. अशा घोषणा करतील, महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यावर विश्वास ठेवू नये अशाच घोषणा होत आहेत आणि त्यामुळं त्यांची परिस्थिती, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. म्हणून पडेल त्या घोषणा आता पुढच्या महिन्याभरात दिसतील. उन्होंने घोषणा की है कि किसानों को हम हमेशा के लिए बिजली माफ कर दें. ऐसा है कि बजट पेश किया आपने, बजट में जब आपको हाथ में मौका था तब ये क्यों नहीं किया आपने, ये भी बात है. और पहले एमएससीबी की जो 84,000 करोड़ की एरियर्स है, यानी पैसा एमएससीबी को आया नहीं है, वो लाने के लिए कुछ कोशिश करिए. एमएससीबी डुबा के कितनी भी बड़ी घोषणा करी तो भी उसका उपयोग नहीं होने वाला. देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या भाषणामध्ये बोललेलं आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांना थेट मैदानात आणि ठेचून काढा आगामी काळाच्या निवडणुकीवर. कुणाला ठेचून काढा? जे कोणी आपल्या अडवणी ठेचून काढा का ठोका? ठोका ठेचून काढा. तुम्हीच विचार करा, महाराष्ट्रातल्या जनतेलाही आवडेल का? देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या एका ज्याच्याबद्दल जरा लोकांची वेगळी मतं आहेत, त्यांच्या तोंडातूनही ठोका ही भाषा येणं म्हणजे तोल घसरल्याचं हे लक्षण आहे. आपण पराभूत होणार आहोत, तर मग आता हे शेवटचं ठोकाठोकी करण्यापर्यंत पोचा असा संदेश त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे. भाषणामध्ये आपण घोटाळ्याच्या संदर्भात बोलले होते की या सरकारमध्ये बरेच घोटाळ्याचे आहे, कामगार घोटाळ्याचे. मी सांगितले ना, भाषणात सगळे घोटाळे सांगितले. आमच्या पत्रकार परिषदेतही आम्ही हे घोटाळे सांगितले. भाषणामध्ये तुम्ही जयंत पाटील साहेबांना असं बोलले होते की 2 वर्ष तरी महायुतीचं सरकार होतं, त्या सरकारमध्ये जो निधी आला तो किती मिळाला महाराष्ट्राला, यावरून तुम्ही बोलले होते. केंद्र सरकारकडून आलेल्या निधीबद्दल म्हटलं. त्याच्यावर अमित शहाने म्हटलंय की 10 लाख कोटी केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिले आतापर्यंत. तुमचं सरकार असताना तुम्ही काय केलं? पवार साहेबांनी नाही, आमचं सरकार होतं त्यावेळी 20 लाख कोटीपर्यंत दिलेले आहेत. आधी 10 लाखाचा हिशेब द्या. काही सांगितलं 10 लाख कोटी दिले महाराष्ट्राला. आधी हिशेब द्या, 10 लाखाचा हिशेब द्या, मग आम्ही आमच्याकडे पण तोपर्यंत काढू. आमच्या हातात काय सरकार नाही. पण महाराष्ट्रात ज्यावेळी दिल्लीला मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं त्यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवून योजना मनमोहन सिंगांच्या काळात काढण्यात आलेल्या.